आम्ही मोर्चा नाही काढणार, आम्ही संघर्ष यात्रा काढणार। जरांगेच्या समोर काका पवारांच्या सांगण्यावरनं पंचायत राजच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पोलरायझेशन करण्यासाठी ते जर काय जाणार असतील मुंबईला, कारण लिगल त्यात काहीच नाही, तर आम्ही ओबीसी लोकांना जर बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे ओबीसी मधून जर माणसं उद्या निवडणुकीला उभी राहिली, आमची लाईन आहे, टॅग लाईन आहे, मूळ ओबीसीनी मूळ ओबीसीला मतदान करायचं। जे पक्ष बोगस कुणबी सर्टिफिकेट घेऊन अलीकडच्या कालावधीत ज्यांनी कुणबी सर्टिफिकेट काढले आणि त्याला जर उमेदवारी दिल्या तर त्याच्या विरोधामध्ये मग तो कुठल्याही पक्षाचा माणूस असो त्याला बायकॉट करणार, त्या पक्षाला आम्ही मतदान करणार नाही। आणि हे सगळं पर्क्युलेशन होण्यासाठी, लोकांना अवेअरनेस येण्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये 2200 किलोमीटरची यात्रा काढतोय। कधी असणार ते यात्रा? जरांगेंचं आंदोलन सुरू झालं की आमचं आंदोलन सुरू। कुठून याची सुरुवात? याची सुरुवात एकतर दोन ठिकाणून सुरुवात करायचा आमचा प्लॅन तयार झालेला आहे। एकतर आम्ही मातृतीर्थ सिंदखेड राजावरून सुरू करू, अदरवाईज आमचं बहुजनांचं सगळ्यांचं तीर्थक्षेत्र असलेल्या एक ऊर्जास्थळ असलेल्या माळेगावच्या खंडोबावरून सुरू करू। मराठा समाजावर आरक्षणाची कृपादृष्टी का असं काही याचिकाकर्त्यांनी सवाल केलेला आहे, त्यांनी एक याचिका दाखल केलेली, कसं बघताय? खरं तर मराठा समाज हा डॉमिनेटिंग कास्ट असणारा महाराष्ट्रातला समाज आहे। गेल्या शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये मराठा समाज हा राज्यकर्ती जमात आहे। भारताला स्वातंत्र्य मिळालं, संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला, तेव्हापासून या महाराष्ट्रातलं सहकार क्षेत्र, एज्युकेशन क्षेत्र, राजकारण, जिल्हा परिषदापासून पंचायत समित्यापासून ते महाराष्ट्राच्या विधानसभा लोकसभापर्यंत सर्व राजकीय स्थळं यांच्या हातात आहेत, कारखानदारी यांच्या हातात आहे। त्यामुळं मराठा समाज सामाजिक दृष्ट्या जोपर्यंत मागासपूर्व करू शकत नाही तोपर्यंत ओबीसीचं आरक्षण मराठा समाजाला मिळण्याचं कारणच येत नाही, हे मी कित्येक वर्ष सांगत आलोय। त्यामुळं राज्यकर्त्या लोकांनी मतदानासाठी, आपण निवडून येण्यासाठी, आपला पक्ष सत्तेत येण्यासाठी हे बेकायदा कृत्य एससीबीसी सुद्धा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्टला आपण मुंबईकडे कूच करणार, मराठा आरक्षण घेऊनच येणार या मुद्द्यावरती ठाम आहेत। आता 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने जाणार आहेत। मराठा आरक्षण लढ्यामध्ये मागच्या वेळेला ज्या गोष्टींची आश्वासनं ही सरकारकडनं देण्यात आलेली होती, ती आश्वासनं सरकारने पूर्ण केलेली नाही आहेत आणि ती आता पूर्ण करून घेण्यासाठी आणि पुन्हा एकदा मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट रोजी मुंबईकडे निघणार आहेत। या सगळ्या घटनाक्रमाच्या दरम्यान आपण देखील आंदोलन करणार, आपण यात्रा काढणार, संघर्ष यात्रा काढणार, असं अतिशय महत्वाचं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलेलं आहे। मनोज जरांगे ओबीसीतूनच आरक्षण मागतायत, तर आम्ही देखील आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आता संघर्ष यात्रा करणार। संघर्ष यात्रा करण्याची मोठी घोषणा त्यांनी या दरम्यान केलेली आहे आणि ही संघर्ष यात्रा आपण एकतर सिंदखेड राजा, मातृभूमी सिंदखेड राजा या ठिकाणाहून काढणार आहोत अथवा आमच्या ओबीसींचं दैवत असलेल्या ठिकाणाहून काढणार आहोत, असं अतिशय महत्त्वाचं वक्तव्य यावेळेस लक्ष्मण हाके यांनी केलेलं आहे। आता मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने जाणार आहेत, त्यांच्यासोबत लाखोंच्या संख्येने समाज जाईल। त्याच पद्धतीचा समाज, तशीच संघर्ष यात्रा आपण देखील निर्माण करतो आहोत, आपण देखील काढतो आहोत आणि या दोनही यात्रा, या दोनही संघर्षाच्या मोठमोठ्या यात्रा या सरकारला झेपतील का? मंडळी, मुंबईमध्ये मराठा समाज आणि एकीकडनं ओबीसी समाज, हा सगळा समाज जर एकत्र होत असेल तर निश्चितच मुंबईच्या नाड्या या अतिशय जास्त प्रमाणात आवळण्याची शक्यता आहे। 29 ऑगस्ट आता जवळ येतोय, ऑगस्ट महिना सुरू झाला, आज 4 तारीख आहे, काही अवधी बाकी आहे, त्याची तयारी सध्या सगळीकडे जोराने सुरू आहे आणि हे सगळं सुरू असताना आता सरकारवरती प्रेशर मात्र मोठ्या प्रमाणावर निर्माण होतं। मनोज जरांगे पाटील हे आपल्याला ओबीसी मधनच आरक्षण पाहिजे या भूमिकेवरती ठाम आहेत, तर ओबीसींचं आरक्षण हिसकावून हिरावून घेण्यात येऊ नये यासाठी लक्ष्मण हाके हे मोठ्या प्रमाणावर लढा देतात। हा लढा ओबीसींच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी आहे, असं वारंवार लक्ष्मण हाके सांगतात।
या लढ्यामधनं मराठा समाजाच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळतील, मराठा समाजाच्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. ज्या ठिकाणी 10-10, 20-20 लाख रुपये फीस भरायला लागते, मग MBBS सारख्या ब्रांचेस असतील, अशा ठिकाणी आमचे विद्यार्थी हे या आरक्षणामुळे, या आरक्षणाच्या फायद्यामुळे शिक्षण घेऊ शकतील, असं मनोज जरांगे पाटील वारंवार सांगतात. तर ओबीसी मध्ये घुसखोरी करून मराठा समाजाला ओबीसी मध्ये घुसवलं जात आहे आणि हे केवळ राजकारणासाठी आहे. आगामी काळात या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि या निवडणुकांमध्ये खोटी प्रमाणपत्र घेऊन ही मंडळी जर का राजकारणामध्ये प्रवेश करणार असतील, ज्या ठिकाणी ओबीसींसाठीचं रिझर्वेशन आहे त्या ठिकाणी हे ओबीसींचे प्रमाणपत्र घेऊन घुसखोरी करणार असतील, तर आम्ही देखील त्या पद्धतीनं लढा उभारणार आहोत आणि मुंबईकडे जाणार आहोत, संघर्ष यात्रा काढणार आहोत, असं लक्ष्मण हाके म्हणतात. तेव्हा ते पुढे हे देखील म्हणतात की जर कुठल्याही पक्षाने अशा पद्धतीच्या उमेदवाराला जर का उमेदवारी दिली, जो उमेदवार मराठा आहे परंतु तो ओबीसी या सर्टिफिकेटमुळे, कास्ट सर्टिफिकेटमुळे ओबीसी प्रवर्गातूनच आणि त्या आरक्षणातून आपले फॉर्म्स भरत असतील, तर आम्ही त्या पक्षाला देखील बायकॉट करणार आहोत, त्याच्या विरोधात आम्ही उभे राहणार आहोत. तर अशा पद्धतीचा हा संघर्ष लढा एकीकडे मनोज जरांगे पाटील लढतात आणि एकीकडे लक्ष्मण हाके लढतात. मंडळी, भूमिका कोणाची योग्य आहे, तुम्हाला काय वाटतं आहे? तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.